रेशीम शेतीची माहिती पाहिजे असेल तर मला फॉलो करून ठेवा। जय श्रीराम मित्रांनो, आहे आज 5वा दिवस। ॲक्च्युली मित्रांनो आपल्याला काल रात्री चुना मारायचा होता, पण आपण थोडं लेट झालो आहे। तर मित्रांनो चुना मारणे हे आवश्यक का आहे, तर आळी मोल्टवर बसते, म्हणजेच आळी झोपते। तर आळी झोपल्यानंतर ती मूवमेंट होत नाही, म्हणून बाहेरचा बॅक्टेरिया किंवा काही इन्फेक्शन आळीला होऊ नये, किंवा उरलेला जो पाला आहे त्याला बुरशी लागू नये, किंवा बाकी काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून चुना मारून घेतात। तर मित्रांनो चुना मारण्याच्या 2-3 पद्धती आहे। तुम्ही डिरेक्टली फेकू शकता, फडक्यामध्ये टाकू शकता। आपण ही चाळणीची ट्रिक वापरली आहे, पण याचा फायदा असा आहे की एक माणूस पण करू शकतो इझिली, त्यामुळे आपण ही चाळणीचा वापर केला आहे। मित्रांनो वडील आले होते आपले, त्यांनी पण मदत केली। बघू शकता मित्रांनो प्रॉपरली असं आपण चुना मारून घेतला आहे। तर ते झाल्यानंतर आपण उद्या शेडमध्ये दाखवणारच आहे। आळीच्या पूर्ण अंगावर चुना पडतो, पूर्ण पालांवर चुना पडतो, जेणेकरून बुरशी लागत नाही। बघू शकता मित्रांनो सगळ्या आळींनी वरती मान केले आहे, ते मोल्टवर बसले। तर उद्या मी तुम्हाला प्रॉपर शेडची माहिती देईल। भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये। जय श्रीराम।